श्री गजानन भक्तांना व संपूर्ण वारकरी बंधूंना प्रेम जय गजानन. पुरुषोत्तम मासानिमित्त आजपासून आपण हे नवीन चॅनल सुरू करीत आहोत. श्री गजानन महाराज अर्थात श्रींना समर्पित असलेल्या या चॅनलद्वारे रोज आपण पारमार्थिक क्षेत्रातील विविध विषयांवर विस्तृत माहिती पाहणार आहोत. म्हणून या चॅनलचे नाव आहे अभंगवाणी सार्थ. आजच्या पहिल्या दिवसाची शुभ सुरुवात गुरुवार निमित्त आपण श्रींच्या लीलांचे संक्षिप्त वर्णनाने करणार आहोत. श्री गजानन महाराज म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म, स्वयंभू व योनी संभव असा हा अवतार. श्रींनी आपल्या अवताराच्या कालखंडात कोट्यावधी भक्तांचा उद्धार केला. त्यांची कृपा त्यांच्या संपर्कातील भक्तांवर तर झालीच, त्याचप्रमाणे जेथे खरी भक्ती असेल तेथे जाऊन भक्तांच्या मनोकामना श्रींनी पूर्ण केल्या. आपल्या अवताराच्या कालखंडात श्रींनी अनेक लीला केल्या व त्याद्वारे असंख्य भक्तांच्या इच्छा पूर्ण केल्या. कितीतरी भक्तांना व्याधीतून केले तर कित्येक भक्तांच्या पारमार्थिक इच्छाही श्री महाराजांनी साक्षात्काराद्वारे पूर्ण केल्या. श्री शेगावी आल्यानंतर शेगाव हे आज प्रति पंढरपूर झाले आहे. कारण श्री दासगणू महाराज म्हणतात त्याप्रमाणेच या शेगाव सरोवरी भले श्री गजानन कमल उदय आले, जे सौरभे वेदिते झाले या अखिल ब्रह्मांड. आणि या शेगावी आपण पाहतो ती जमलेली लाखो भक्तांची मांदियाळी. श्रींचे हे समाधी मंदिर आज 100 वर्ष होऊनही असंख्य भक्तांना त्यांच्या मनाची प्रसन्नता कायम ठेवत आहे. हे स्मारकच श्रींच्या अमोल अवतार कार्याची साक्ष बनून राहिले आहे. या स्मारकाला पाहता क्षणीच मनामध्ये अत्यंत भक्तिमय असा प्रेमभाव, उत्कंठा निर्माण होते आणि श्रींच्या दर्शनाची ओढ भक्तांना लागते. पाहूया श्रींच्या अवतार कार्याचा केलेला हा संक्षिप्त छोटासा सेवा प्रयत्न. संत कवी श्री दासगणू महाराज विरचित श्री गजानन विजय या अनमोल ग्रंथात वर्णिलेल्या असंख्य लीलांमधून आपल्याला आजही श्रींचे दर्शन घडते. पहिल्या अध्यायामध्येच अन्नम ब्रह्मेति व्यजनात अर्थात अन्नाची अवहेलना करू नका हे सत्य श्री महाराजांनी आपल्या प्रगटन प्रसंगाच्या वेळीच उष्टी-भातशीते सेवन करण्याच्या कृतीतून सर्वप्रथम दाखविले. या प्रथम दर्शनातच श्री बंकटलाल यांच्या मनात या अवतारी पुरुषाविषयी उत्कट प्रेम निर्माण झाले. श्री बंकटलालांना श्री समर्थांचा इतका ध्यास लागला की त्यांना अन्नपाणीही गोड लागत नव्हते. म्हणूनच महाराजांनी त्यांना पुढे दर्शन देऊन त्यांच्या भेटीची तळमळ दूर केली, त्यांच्यातील भक्तीची विलक्षण ओढ देखील पूर्ण केली. आणि मग श्री बंकटलालांनी समर्थांचा हात धरून त्यांना अत्यंत प्रेमपूर्वक अंतःकरणाने आपल्या घरी आणले, त्यांची यथासांग पूजा केली. आणि बंकटलालांच्या या बंकट सदनात असतानाच असंख्य लीला महाराजांच्या आपणाला ग्रंथामध्ये पाहायला मिळतात. श्री जानराव देशमुखांना महाराजांनी तीर्थाने मृत्योन्मुख स्थितीतून बाहेर काढले, त्यांच्यावर कृपा केली आणि त्यांचे जीवन उद्धार केले. श्री महाराज किती कृपाळू आहेत हे यावरून आपल्याला दिसून येते. समर्थांची आज्ञा प्रमाण मानून बंकटलालांनी चिलमीवर काडी धरली, तोच त्यातून वैश्वानर प्रगट झाला. श्रींनी केलेली आणखी एक लीला म्हणजे कोरड्या विहिरीला आलेले पाणी. श्री समर्थांनी केलेली विनवणी ईश्वराने ऐकली आणि कोरड्या विहिरीला झरे फुटून क्षणार्धात ती तुडुंब जलाने भरली. श्री महाराजांनी दुष्काळात लुप्त झालेला हा पुष्करणीचा झरा धरित्रीच्या पोटातून लोककल्याणासाठी बाहेर प्रगट केला.
बंकटलालांच्या मळ्यात मक्याची कणसे भाजण्याच्या वेळेस आग्या मोहळाच्या मधमाशा श्री महाराजांना चावल्या. सोबतचे इतर लोक पळून गेले. अशा वेळी महाराज मात्र आपल्या निजानंदी जेथल्या तेथेच बसून होते. महाराजांनी आपल्या योग सामर्थ्याने शरीरातील सर्व काटे बाहेर काढले. महाराजांनी केलेली ही योग क्रिया अतिशय महत्त्वाची, अशक्यप्राय अशी आहे. श्री समर्थांच्या पाठीवर मुलांनी मारले, पण तरीही समर्थांच्या पाठीवर कसलेही वड उमटले नाहीत. ही समर्थांनी दाखविलेली योगशक्तीच होती. जडत्या पलंगावर बसून महाराजांनी ब्रह्मगिरी गोसाव्याचे गर्वहरण केले, त्यास बोध केला व खरा धर्म कोणता याविषयी मार्गदर्शन केले. हरिभक्तपरायण श्री गोविंदबुवा टाकळीकरांच्या घोड्याचा द्वाडपणा श्री महाराजांनी नष्ट केला. त्याला वठणीवर आणले व त्यास बोध करून त्यावर कृपा केली. त्याचप्रमाणे श्री सुखलालांच्या गायीचा द्वाडपणा दूर करून तिलाही महाराजांनी शांत बनविले. श्री समर्थांनी श्री भास्कर महाराजांच्या समाधी सोहळ्यातील भंडाऱ्याचा प्रसाद कावड्यांना देऊन त्यांना तृप्त केले. भिल्लांच्या पासून त्यांचे संरक्षण केले व त्यांना पुन्हा या स्थळी न येण्यास सांगितले. कावडे त्या ठिकाणी 12 वर्षे आले नाहीत असे श्री महाराजांच्या शब्दात बळ आहे. श्री पितांबर महाराजांनी श्री गजानन महाराजांचा धावा करता क्षणीच त्या वठलेल्या आम्रवृक्षास पालवी फुटली आणि पाहता पाहता तो आम्रवृक्ष हिरवागार झाला. संतांठाई असलेले समर्पण व शुद्ध भाव त्यामुळे समर्थांची कृपा होऊन त्याद्वारे श्री गंगा आरती रोगमुक्त होऊन पूर्णपणे बरे झाले. पुढे श्री महाराज भक्तांच्या सोबत ओंकारेश्वर येथे गेले असता नर्मदा नदीमध्ये नावेत पाणी शिरले. त्यावेळी श्री समर्थांच्या कृपेने प्रत्यक्ष नर्मदा देवीने ओंकारेश्वर येथे सर्वांचे रक्षण केले. अकोल्यातील श्री शिवजयंती उत्सवानिमित्त झालेल्या सभेत लोकमान्य टिळकांच्या सोबत श्री महाराजांनी उपस्थित राहून अध्यात्मासोबतच राष्ट्रवादाचे महत्त्वही पटवून दिले. समर्थांनी आपल्या भक्ताच्या शुद्ध भावास्तव इतरांनी आणलेले पक्वान्न दूर सारून डॉक्टर श्री भाऊ कवर यांची चून भाकरी, कांदा, अंबाडीच्या भाजीचा नैवेद्य अत्यंत आवडीने सेवन केला. श्री महाराजांच्या आज्ञे वाचून श्री भास्करांनी त्यांना मलकापुरास येण्याचा आग्रह केला. श्री महाराज बायकांच्या डब्यात बसले. पोलिसांचा अधिकारी अद्वा बोलायला लागला. म्हणून त्यावेळी स्टेशन मास्तर डोक्यावरील टोपी काढून अत्यंत आदराने श्री महाराजांना विनंती करीत आहे. श्रींच्या आज्ञेशिवाय भास्करांनी हे काम केले म्हणून श्री समर्थांनी ही लीला केली. आषाढीच्या वारीनिमित्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे गेले असता श्री बापुना काळे यांना त्यांच्या अंतरीचा सत्यभाव ओळखून श्री समर्थांनी श्री विठ्ठलाचे रूपात प्रत्यक्ष दर्शन करून दिले. पुढे श्री महाराज आषाढीच्या वारीप्रसंगी हरिपाटलांना बरोबर घेऊन श्री विठ्ठलांना भेटावयास पंढरीला जातात आणि आपल्या संजीवन समाधीविषयी भगवंतांना आज्ञा मागतात. ऋषी पंचमी, भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच दिनांक 8 सप्टेंबर 1910 श्रींनी संजीवन समाधी ग्रहण केली. समाधीच्या आधीच समर्थांनी सर्व भक्तांना उद्देशून सांगितले आहे, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजलागी विसरू नका,
मी आहे येथेच. दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित. तुम्हा सांभाळण्याप्रती सत्य, तुमचा विसर पडणे नसे. श्रींच्या या वचनांचा आजही असंख्य भक्तांना प्रत्यक्ष अनुभव येतो, आला व पुढेही येईल, हे सत्य आहे. श्री महाराज संजीवन समाधीत सहस्त्रारात स्थिर आहेत, हे अंतिम सत्य आहे. त्यांनी आपल्या अनेक भक्तांना नंतर प्रत्यक्ष भेटी दिल्याच्या अनेक उदाहरणे आहेत. आजही ते आपल्या भक्तांवर कृपा करतात, त्यांना सांभाळतात आणि त्यांच्या जीवनाला वळण लावतात. महाराजांनी अनेक भक्तांना स्वप्नात भेटी देऊन त्यांची श्रीदर्शनाची आकांक्षा पूर्ण केली, काहींना मार्गदर्शन केले. अशा अनेक प्रकारच्या लीला श्री समर्थांनी केल्या. श्री लक्ष्मण हरी जांजळ यांना श्री समर्थांनी परमहंसाच्या रूपात बोरीबंदर स्टेशनवर भेट दिली व त्यांची वैतागलेली मनस्थिती, वैफल्यग्रस्त विचार मार्गदर्शन करून दूर केले. श्री रामचंद्र पाटील यांना श्री समर्थांनी गोसाव्याच्या रूपात भेट दिली व त्यांच्याकडून समर्थ सेवेची दक्षिणा घेतली. श्रींच्या संक्षिप्त लीलावर्णनाचा केलेला हा छोटासा प्रयत्न सर्व वारकरी आणि गजानन भक्तांना निश्चितपणे आवडेल ही अपेक्षा करतो आणि ही सेवा श्रींच्या चरणी समर्पित करतो.